बंजारा आणि पॉस्को 307 या दोन मूव्हीज आज थिएटर्समध्ये जे आहेत ते रिलीज झालेल्या आहेत. या दोन्ही मूव्हीजचं बॉक्स ऑफिस पोटेन्शियल पहिल्या दिवशीची कमाई किती होऊ शकते तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहेत ते पाहूयात. तर मित्रांनो, बंजारा हा मूव्ही येणार आहे एवढं तरी मला माहिती होतं बघा. म्हणजे की थोड्याफार प्रमाणावरती प्रमोशन किंवा थोड्याफार लेवलवरती या चित्रपटाचं कुठंतरी प्रेक्षकांना माहिती आहे की हा चित्रपट रिलीज होत आहे म्हणून. परंतु हेच जर पॉस्को या मूव्हीविषयी बघायला गेलं तर प्रेक्षकांना नेमकं माहितीही नाही की हा चित्रपट येत आहे म्हणून. आता जर पहिले आपण बंजारा या मूव्हीचं बॉक्स ऑफिस पोटेन्शियल पाहायला गेलं तर स्क्रीन्स जर पाहायला गेलं तर या मूव्हीला काही खूप विशेष स्क्रीन्स जे आहेत ते भेटलेल्या नाहीत. कंपॅरिझन वाईज जर पाहायला गेलं तर बंजाराला थोड्याफार जास्त शोज भेटलेले आहेत पॉस्को या चित्रपटापेक्षा, असं आपण म्हणू शकतो. आता पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस पोटेन्शियल सांगायला गेलं तर हा मूव्ही काही खूप विशेष कमाई करताना दिसत नाही. हाईपही या चित्रपटाची मार्केटमध्ये काही नाही आहे. शोज तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे भेटलेले आहेत. आणि या चित्रपटाचं जर बजेट सांगायला गेलं तर 4 कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे. आता पहिल्या दिवशी हा मूव्ही माझं प्रेडिक्शन आहे की हायेस्ट 20 लाख रुपयापर्यंतची ओपनिंग घेऊ शकतो. तेवढी जर ओपनिंग घेतली तर खूप चांगली गोष्ट आहे बघा. त्यानंतर पॉस्को 307 या मूव्हीविषयी जर बोलायला गेलं तर हा मूव्ही जो आहे या मूव्हीला तर स्क्रीन्स खूप कमी भेटलेले आहेत. एकीकडे ट्रेलरमध्ये असं दाखवलं होतं की डिस्ट्रीब्युशन जे आहे या चित्रपटाचं जे डिस्ट्रीब्युटर आहेत छावाचे, केरला स्टोरीचे, त्या डिस्ट्रीब्युटर्सने या चित्रपटाचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि एवढं घाणेरडं जर डिस्ट्रीब्युशन असेल तर मी म्हणतो की करूच नाही. कारण की इतके कमी शोज मराठी चित्रपटाला भेटतात, परंतु एवढे चांगले डिस्ट्रीब्युटर असूनही भेटतील मला वाटलं नव्हतं. हाही चित्रपट ॲटमोस्ट 10 ते 15 लाख रुपये कमवेल असं माझं पहिल्या दिवशीचं प्रिडिक्शन आहे. नक्की तुमचंही मत या दोन्ही चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईविषयी मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.